शंकराला पार्वतीनं विचारलं की एक मला शंका म्हणले त्याचं उत्तर द्या म्हणले विचारा. मग आता विचारलं काय विचारलं पार्वतीनं विचारलं की रामायण का म्हणलं. रामकृष्ण हरी. नेहमीप्रमाणे शंकराने पार्वतीला सांगितलेल्या कथा स्मशानामध्ये आम्ही ऐकत असतो आणि ते ध्यान अवस्थेमध्ये कळतात. तशी आज पहाटे या स्मशानातून उठलो आणि आमच्या सोप्यामध्ये बसलो. सोपा तर माहिती तुम्हाला किती सुंदर सोपा आहे. या सोप्यात बसल्यानंतर ध्यान लावलं. ध्यानामध्ये शंकराने पार्वतीला सांगितलेली एक कथा अंतर्मनाच्या माध्यमातून जागृत मनामध्ये पडली. म्हणजे काय तर सबकॉन्शियस माइंडच्या थ्रू विचार कॉन्शियस माइंडमध्ये रोपण केले जातात. ही नेहमीची प्रोसेस असते. आकाशातून आपल्या जीवनावर नियंत्रण जे ठेवलं जातं ते ह्या माध्यमातून ठेवलं जातं. कसं रात्री आपण गाढ झोपेत असताना अंतर्मन आपल्या जागृत मनाच्या विचार कक्षामध्ये काही विचार ड्रॉप करतो आणि ते विचार सकाळी आपल्याला दिशा देतात जगण्याची. त्या दिवशी पद्धत आहे दररोजची. म्हणून आपल्याला झोपेची गरज आहे. झोपलो जर नाही आपण तर आपल्याला गायडन्स मिळणार नाही ना आकाशातून. मग आपण त्याच्यामुळे तर वेडे होतो. मग आपण जगणार कसं. आपल्याला जर प्रॉपर जगायचं असेल दररोज आकाशातल्या गायडन्सच्या आधारे तर रात्री झोपायलाच पाहिजे. आपण रात्री झोपलो तरच ते विचाराचं रोपण होतं, अन्यथा होत नाही. म्हणून माणसाला झोप नाही मिळाली तर वेळ लागतो. कळलं का. आता हा मुद्दा बाजूला ठेवा, आजचा हा विषय नाही. शंकराला पार्वतीनं विचारलं की एक मला शंका म्हणले त्याचं उत्तर द्या म्हणले विचारा. मग आता विचारलं काय विचारलं पार्वतीनं विचारलं की रामायण का घडलं. आता रामायण घडण्याचे सांगायचं म्हणलं तर प्रत्येक व्यक्ती अनेक कारणं सांगू शकतो. हजार कारण आहेत रामायण घडण्याची. त्याप्रमाणे कोणी काही सांगन. पण नेमकं शंकरला नेमकं सांगावं लागेल ना, मूळ बेसिक. शंकर म्हणले ऐक. पार्वती ऐकायला बसली. शंकर पार्वतीला सांगत होते. आम्ही पण चोरून ऐकत होतो आणि आम्ही आता तुम्हाला सांगतो, तुम्ही पण ऐका. शंकर म्हणले रावणाने राम अवतार होण्यापूर्वी माझी भक्ती करून मला प्रसन्न करून घेतलं. मला प्रसन्न करून घेतल्यानंतर मला वर मागितला आणि वर असा मागितला की मला या जन्मामध्ये मोक्ष मिळवावा अशी इच्छा आहे आणि तो मला तुम्ही वर द्या. तेव्हा शंकर म्हणले मोक्षदाता देव मी नाही. मोक्ष कसा मिळवायचा हे सांगणारा देव मी आहे. मोक्ष देणारा देव विष्णू आहे आणि विष्णूच्या कृपेशिवाय मोक्ष मिळत नाही. हा झाला सिद्धांत. पण रावण म्हणला मी विष्णूला शरण जाणार नाही. मी अनन्य भक्त तुमचा आहे. मी विष्णूला कशाला बोलू. आणि मला ते शक्यच नाही म्हणले. ते कुठं आकाशात असेल मला माहित नाही. मी कुठं इथं पृथ्वीवर म्हणले. आणि म्हणले थोड्या दिवसात राम अवतार होणार आहे. रामाच्या अवतार झाल्यानंतर त्याची भक्ती कर आणि त्याच्या कृपेने तुला मोक्ष मिळून जाईल. ते पण अशक्य म्हणले. कारण म्हणले मी अनन्य भक्त तुमचा आहे आणि मी त्यांच्याकडे कसं काय जाणार म्हणले. मला ते शक्य नाही. तुम्ही व्यवस्था करा काय करायचं. मग रावण म्हणला की जर तुम्ही म्हणता रामाची भक्ती कर तर भक्ती करणं शक्य नाही माझ्यानी. मी भक्ती फक्त तुमची करणार. मग शंकर म्हणले एक काम कर. आता मोक्ष कसा मिळवायचा हे सांगणार तर देव मी आहे म्हणले. मग मी आयडिया सांगतो. काय आयडिया म्हणले देवाचा भक्त जर नाही होता आलं तर वैरी व्हायचं. बापरे म्हणले मग वैरी झाल्यावर मोक्ष कसा देईल. हो म्हणले वैरी झालं आणि देवाच्या हातून जर मृत्यू आला तर मोक्ष मिळतो. हा सिद्धांत शंकरांनी राक्षस नावाच्या रावणाला सांगितलं. म्हणजे रावणासारख्या राक्षसाला सांगितलं. किती गहन ज्ञान आहे पहा. आणि थोड्या दिवसांनी रामाचा अवतार झाला. रावणाने रामाचं वैर तुपत करलं. हे तर सगळं रामायण तुम्हाला माहितीच आहे. आणि रामाच्या हातून रावणाचा मृत्यू झाला आणि रावणाला मोक्ष मिळाला. रावणाने मोक्ष कसा मिळवायचा ही युक्ती शंकराकडून शिकून घेतली आणि ती यशस्वी झाली. तेव्हा तुम्हाला जे पाहिजे असेल जीवनामध्ये प्रपंचातला असो की परमार्थातला असो तुम्हाला डायरेक्ट संपर्क भगवंताशी करण्यापेक्षा तुम्हाला आत्ता कलियुगामध्ये तो संपर्क संताशी करावा लागतो. तर त्याला तुम्ही गुरु म्हणा. तुमचा एक आरोप आहे की कलियुगामध्ये गुरु भेटत नाही आणि भेटला तर आम्हाला कसा ओळखू येणार किंवा गुरुच नाहीत. सगळे भ्रष्ट लोक आहेत कलियुगामध्ये.
ठीक आहे, मग जे संत होऊन गेलेत ते आकाशातून तुम्हाला गाईड करतील, तुम्ही त्यांना शरण जा. तुमच्या ज्याच्यावर श्रद्धा आहे त्याला शरण जा, तो तुम्हाला गाईड करील मोक्षासाठी. प्रपंचातलंही काय हवं असेल तेही देणार, कारण का तुम्ही जे मागाल ते देण्याची व्यवस्था या विश्वामध्ये आहे. तुम्ही काही मागा ना, आजपर्यंत तुम्ही जे मागितले तेच मिळाले, तुम्ही जे मागता तेच मिळाले. तुम्हाला आम्ही दुःख कुठं मागितलं होतं? हो, पण ते परिणाम दुःख असणारच घटना मागितली होती ना. उदाहरणार्थ तुम्ही मुलगा मागितला, मुलगा झाला, आनंद झाला, गाव जेवण दिलं आणि सगळीकडे कौतुक झालं. हो, आमच्या आमच्या पाटलाला म्हातारपणी मुलगा झाला, छान. सावकाराला मुलगा झाला, छान. राजाला मुलगा झाला, छान. अरे राजा दशरथाला सुद्धा मुलं झाली म्हातारपणी, नवसनी. तुम्हाला बी जे होते ते कुणाच तरी कृपेनेच होतात. पती पत्नी नातं हे निमित्त आहे, ईश्वराच्या कृपेशिवाय कुणालाही काही या जगामध्ये प्राप्त होत नाही. त्या न्यायाने समजा तुम्हाला मुलगा प्राप्त झाला, तुम्हाला आनंद झाला, पण दुःखाला कारणीभूत कसा होतो मुलगा? हो, वृद्धापकाळामध्ये तुम्हाला वाटतं त्याने माझं सगळं आज्ञाधारक असावं. आज्ञाधारक असतो का मुलगा? नसतो. नसतो. तुम्ही म्हणाल आमचा मुलगा आज्ञाधारक आहे. मग तुमचा मुलगा जर आज्ञाधारक असेल तर मग राजा दशरथाची मुलं आज्ञाधारक नव्हती असं म्हणावं लागेल तुम्हाला. कारण राजा दशरथाची मुलं जर राजा दशरथाच्या दुःखाला कारणीभूत झालेली आहेत तर तुमची मुलं तुमच्या सुखाला कारणीभूत होतील याची गॅरंटी का तुम्हाला? अजिबात नाही. राजा दशरथाला मुलं झाली, मोठी झाली, राज्याभिषेक करायचा होता, त्या दिवशी ती वनवासाला गेले दोघं सुनेसहित, आणि दोघं म्हणे आजोळाला गेले. 7व्या दिवशी राजा दशरथ पुत्रवियोगाने मेला, दुःखाने मेला. तुमची उतार वयामध्ये मुलं तुम्हाला यूज अँड थ्रो या न्यायाने सांभाळतील अशी तुम्हाला खात्री वाटत नाही का? जर नसेल तर आनंदच आहे. मग मी तुमच्या मुलांचं कौतुक करेल मग एखाद्या माझ्या व्हिडिओमध्ये. सांगा मला, तुम्हाला गॅरंटी का तुमची सर्व इच्छा तुमची मुलं तुमची सेवा करतील का? म्हणजे श्रावण बाळ किंवा पुंडलिक याच्यासारखी तुमची मुलं निघणार असतील तर त्यांच्यासारखं त्यांचं बी नाव होईल ना, त्यांची ख्याती होईल, चिंता करू नका. पण आमचा अंदाज आधी ऐका ना. आमचा अंदाज, जीवनामध्ये तुम्ही जे बी मागितलं आहे, मोक्ष सोडून जे बी मागाल ते अंतिम दुःखाला कारण. मोक्ष सोडून जे बी मागाल ते मिळणार आणि दुःखाला कारण असणार, नरकाला कारण असणार. लक्षात आलं का? म्हणून मनुष्य जन्म पृथ्वीवर फक्त मुक्ती मागण्यासाठी आहे. एकतर मोक्षाला जा, तसं दुसरा पर्याय नरकच आहे, तिसरा ऑप्शन नाही. तुम्हाला स्वर्ग वगैरे, स्वर्गात आणि नरकात काय फरक आहे? एका बिल्डिंगचे 2 दार, पश्चिमेकडच्या दाराला नरक म्हणतात, पूर्वेकडच्या दाराला स्वर्ग म्हणतात. दारावर पाट्या वेगळ्या आहेत, आतमध्ये गेल्यानंतर काय फरक आहे जगण्यात? काही नाही. आता जो पृथ्वीवर श्रीमंत आहे तो स्वर्गात आहे, दरिद्री आहे तो नरकात आहे. दोघांच्या जगण्यात फरक काय? दोघंही दुःखीच आहेत ना. सुख कुठे? आणि श्रीमंत माणूस उतार वयाला जर नरक यातना भोगीत असेल तर मग तो सुखी कुठे पैशामुळं? आणि गरीब माणूस उतार वयाला आहे ते समाधान म्हणून जर जगत असेल तर तो पैसे नाहीत म्हणून सुखी आहे आणि श्रीमंत पैसे आहेत म्हणून दुःखी आहे. आणि तेच गरीब पैसे नाहीत म्हणून दुःखी असतो, पण अंतकाळी त्याला त्याचं काही दुःख नसतं. जीवनभर नव्हते पैसे तर अंतकाळी नसले त्याला काय फरक पडतो? पण श्रीमंताला अंतकाळी पैसे नसल्यानंतर लई फरक पडतो. आणि असले तरी ते त्याचे नसतात, त्याने वारसा हक्काने त्याच्या मुलांनी कब्जा घेतलेला असतो. असंच घडतं का तुम्ही म्हणाल सगळ्या जीवनात? आता तुमच्या अवती होतील बघा आणि मला सांगा असं घडतं का नाही? ते घडतं. मला तर वाटतं असं घडत नसतं, तुम्हाला वाटत असं घडतं तर मग घडतं. आणि समजा मी म्हणलो एक 10% मुलं फार चांगली येतं, तर तुमची 10% आहेत का 90% आहेत ते तुम्ही ठरवा. तुम्ही 10% आहेत का 90% आहेत तुम्ही ठरवा. तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करण्याच्या बाबतीत तुम्ही 10% आहेत का 90% आहेत तुम्ही ठरवा. सोपं गणित आहे ना? एवढं जगणं सोपं आहे. तर हे रामायण का घडलं? याच्यावर ते रावणाला जे मोक्ष मिळवायची युक्ती सांगितली भगवान शंकरांनी, ते पार्वतीने ऐकली आणि मग पार्वतीला कळलं की रामायण का घडलं. तर मोक्ष जाण्यासारख्या प्युअर आणि शुद्ध हेतूसाठी रामायण घडलं. बाकीची 999 कारण खोटी.
जे सकारात्मक कारण असतं, जो उद्देश एकदम पॉझिटिव्ह असतो, तेच कारण योग्य, बाकीची कारण खोटी. समजा अचानक लाईट गेली, मग मी प्रश्न केला लाईट का गेली, तर लोक हजार कारण सांगणार. डिपूटला फ्यूज गेला असन, खांबावरची तार जळली असन, कोयनीतली मोटर जळाली असन, एमएसबीने बंद केली असन. अरे पण मुख्य कारण काय? मुख्य कारण कोणालाही सांगता येणार नाही. आपल्या घरातली लाईट गेली आहे, तुम्हाला माहिती का कारण? नाही. जे कारण असेल ते दुरुस्त होईल आणि नंतर लाईट येईल. म्हणजे कुठल्याही घटनेला अनेक कारण असतात, एकच कारण नसतं. तसं रामायण घडण्याला बी अनेक कारण होती, पण मुख्य कारण होतं रावणाला मोक्ष पाहिजे होता रामाच्या हातून, आणि त्याच्यासाठी रामायण निर्माण करावं लागलं, निर्माण झालं. आणि मग ते एका एका व्यक्तीसाठी देवाला अवतार घ्यावा लागतो आणि त्याचा संहार करावा लागतो. आणि सज्जनांचं रक्षण आपोआप होतं, तो बाय प्रोडक्ट आहे. अवतार सज्जनाच्या रक्षणासाठी नसतो. आमच्या तोंडून जर रामायण आहे का, तुम्ही जे ऐकलंय ना त्याच्यात दुरुस्ती समजा ही, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, दुर्जनाचा संहार करणे आणि सज्जनाचं रक्षण. सज्जनाच्या रक्षणाला यावं की मग दुर्जनाचा संहार करूच नाही. दुर्जनाचा संहार झाल्यावर सज्जनाचं रक्षण आपोआप होतं ना, त्याचं वेगळं संरक्षण करायची गरज काय? मुद्दा कळला का? देव येतो दुर्जनाचा संहार करायला, सज्जनाच्या रक्षणासाठी नाही. हे लक्षात ठेवा. तुम्ही सज्जन असाल तर तुमच्या रक्षणासाठी देव येणार नाही, दुर्जन असाल तर तुमचा संहार करण्यासाठी येणार आहे. कळलं? धन्यवाद.